ठाणे जिल्ह्यातील शहापूर प्रादेशिक वन विभागात मागील 10 ते 26 वर्षापासून काही कर्मचाऱ्यांनी आपले खासगी साम्राज्य निर्माण केले असून प्रशासकीय नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचा खळबळजनक आरोप मी स्वतः माझ्या तक्रारीत प्रशासनाकडे केला आहे। बदली अधिनियम 2005 आणि राज्य शासनाच्या कडक नियमांना धाब्यावर बसून लोहचुंबकासारखे एकाच जागी चिकटून बसलेल्या 75% कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी माझ्याकडून प्रशासनाकडे केली गेली आहे। यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ तर उडालीच आहे, परंतु एकाच विभागात एवढा प्रदीर्घ काळ राहिल्याने कंत्राटदारांसोबत भ्रष्टाचाराचे अभेद्य जाळे विणले गेले असून डबल बिलिंग आणि निधीचा अपहार होत असल्याचा गंभीर आरोप माझ्या तक्रारीत करण्यात आला आहे। मी सादर केलेल्या तक्रारीनुसार शहापूर वन विभागातील काही वनपाल आणि वनरक्षक चक्क 2-2 दशकांपासून ठाण मांडून बसले आहेत। याशिवाय अनेक वनरक्षक 10 ते 15 वर्षापासून एकाच जागी कार्यरत आहेत। शासकीय आदेशांची पायमल्ली आणि पैसे देऊन बदल्या रद्दचा खेळ सुरू असल्याचे ही समजत असून याची देखील चौकशी व्हावी। तसेच अपर मुख्य सचिव सेवा महाराष्ट्र शासन यांच्या 6 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत कडक परिपत्रानुसार 6 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली अनिवार्य आहे, तरी शहापूरमध्ये हे नियम लागू होत नाहीत का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी काहींची बदली झाली तरी अर्थपूर्ण व्यवहार करून पुन्हा शहापूरमध्ये पदस्थापना मिळवली जाते, असा आरोप मी माझ्या पत्रात संबंधितांवर केला आहे। त्यामुळे या गंभीर विषयाबाबत काही मागण्या मी प्रशासनाकडे माझ्या पत्रात केल्या आहेत। शहापूरमध्ये 10 ते 25 वर्ष बसलेल्या वनपालांची तात्काळ ठाणे वनवृत्त बाहेर जुन्नर पुणे येथे बदली करावी। सर्व वनरक्षकांची तात्काळ जिल्हा बदली करावी। या कर्मचाऱ्यांच्या कार्यकालातील शासकीय निधीचा आणि त्यांच्या अवैध मालमत्तेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मी माझ्या पत्रात केलेली आहे। प्रशासकीय शिस्तीचा केवळ आव आणण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा। जर या वरदहस्त लाभलेल्या कर्मचाऱ्यांचे उच्चाटन झाले नाही तर मी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल, अशा इशारा मी आज प्रशासनाला देत आहे व सदर घोटाळा वनमंत्री, लोकायुक्त आणि प्रसार माध्यमांसमोर पुराव्यासह उघड केला जाईल, याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी, ही विनंती।